विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात जोरदार पावसाची शक्यता। पश्चिम किनारपट्टीवर गुजरात ते केरळ दरम्यान समुद्र सपाटीला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय। कृष्णा नदीच्या पाणी पातळीत संथ गतीने वाढ। कृष्णा नदीची पातळी 40 फुटांवर। पुराचा धोका नसला तरी नागरिकांना सतर्कतेचा इशारा कायम। कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचा आणखी एक दरवाजा बंद। 2 स्वयंचलित दरवाजांमधून विसर्ग सुरू। कोल्हापूरकरांना मोठा दिलासा। कोल्हापुरातल्या नृसिंहवाडी आणि कुरुंदवाडच्या अनेक भागांमधली घरं पाण्याखाली। कुरुंदवाड, बसवाड, कवठेसार भागातील 50हून अधिक कुटुंबांचं स्थलांतर। सिंधुदुर्गातल्या दोडामार्गमधील तिलारी धरणातनं मोठ्या प्रमाणावर विसर्ग। घोटगे परमे पूल पाण्याखाली गेल्यानं 3 गावांचा संपर्क तुटला। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। धुळ्याच्या साक्रीमधल्या जामखेड धरण ओसंडून वाहत असल्याचं दृश्य। यू आकाराचं हे धरण पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। उजनी धरण 32% भरलं। नागरिकांची पाण्याची चिंता मिटली। गडचिरोलीतल्या मौजा चांदाळा इथं पुरामुळे शेतात नागरिक अडकले। एनडीआरएफच्या टीमनं 59 जणांना बाहेर काढलं। यवतमाळमध्ये पुराच्या पाण्यात बैलगाडी गेली वाहून। आर्णीतील उमरी कापेश्वर ते झापरवाडी दरम्यानची घटना। शेतकरी थोडक्यात वाचला, जनावरांचा शोध सुरू। नांदेडच्या धानोरा मक्ता इथं मागणी करून सुद्धा रस्त्याचं काम अपूर्ण। रस्त्यावर साचलेल्या गुडघ्या इतक्या पाण्यातनं गावकऱ्यांना न्यावी लागली अंत्ययात्रा। अहमदनगरच्या कोपरगावात नदीपात्रातली वाहनं काढण्यासाठी गेलेल्या 2 तरुणांना महिलेनं वाचवलं, तर एकाचा मृत्यू। 3 जण नदीपात्रात वाहनं काढण्यासाठी गेल्याची माहिती। पुण्यातल्या मावळ आणि मुळशी तालुक्यात पर्यटनाला बंदी, मात्र अतिउत्साही पर्यटकांची पर्यटनस्थळी हजेरी। सांगली शहरातल्या पूरपट्ट्यातल्या भागाची खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांच्याकडून पाहणी। कर्नाटकच्या पाटबंधारे मंत्र्यांशी चर्चा केल्याची विशाल पाटील यांची माहिती। रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांची दरड प्रवण क्षेत्रातल्या गावांना भेट। भयभीत झालेल्या नागरिकांना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिला आधार। माजी आमदार अनिकेत तटकर यांचीही उपस्थिती। मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यातल्या पूरग्रस्तांची भेट घेणार। सिंहगड रोड, पुलाची वाडी भागाचा करणार दौरा। नवापूरमधील अतिवृष्टी झालेल्या भागाची खासदार गोवाल पाडवी यांच्याकडून पाहणी। झालेल्या नुकसानाचे तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश। वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांना जोडणारा पूल आणि रस्ता खचला। 2 वर्षांपासून नागरिक पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत। लवकरात लवकर पूल दुरुस्तीची मागणी। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये 71% पाणीसाठा। तुळशी, मोडकसागर आणि विहार धरणांमध्ये 100% पाणीसाठा। मुंबईमध्ये आज मेगा ब्लॉक। मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड दरम्यान, तर हार्बर रेल्वे मार्गावर वाशी ते पनवेल दरम्यान 11 ते 4 वाजेपर्यंत ब्लॉक। मध्य रेल्वेवर उद्यापासून ते 1 ऑगस्टपर्यंत 4 दिवसांचा मेगा ब्लॉक। पुणे विभागातील दौंड इथं इंटरलॉकिंगच्या कामांसाठी ब्लॉक। दररोज जवळपास 20 एक्सप्रेस गाड्या रद्द। अहमदनगरमध्ये मराठा आंदोलकांचं शिष्टमंडळ शरद पवारांच्या भेटीला। विधानसभेआधी आरक्षण प्रश्न मार्गी लावणार, पवारांचं मराठा आंदोलकांना आश्वासन। मनोज जरांगे आणि ओबीसी नेत्यांना एकत्र बोलवा, शरद पवारांचा राज्य सरकारला सल्ला। आरक्षणाचा वाद सर्वांनी मिळून सोडवण्याची शरद पवारांची विनंती। ओबीसींना धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देणं हीच आमची भूमिका। शरद पवारांच्या आरक्षणाबाबतच्या भूमिकेवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण देणार हीच आमची भूमिका। विरोधी पक्षानं जर भूमिका जाहीर केली तर त्यातनं मार्ग काढू। संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। आरक्षणाचा वाद सर्वांनी मिळून सोडवावा, शरद पवारांचा सरकारला सल्ला। तर शरद पवारांनी तोडगा काढावा, आम्ही त्यांच्या पाठीशी। मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। 83 वर्षांच्या व्यक्तीनं कटकारस्थान करत राज्यात श्याम मानव जरांगे यांच्यासारखी कटपुतळे सोडलेत। भाजपचे नेते अनिल बोंडेंचा शरद पवारांवर गंभीर आरोप।
निवडणुकीपर्यंत कोणताही राजकीय पक्ष आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडणार नाही. प्रकाश आंबेडकरांची सत्ताधारी आणि विरोधी पक्षांवर टीका. जरांगे आणि फडणवीसांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे. प्रकाश आंबेडकरांची जरांगे आणि फडणवीसांवर टीका. खासदार उदयनराजे भोसलेंनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट. मराठा आरक्षणाच्या संदर्भात दोघांमध्ये चर्चा. आरक्षणाच्या मुद्द्यावरनं केवळ राजकारण नको, उदयनराजेंची मागणी. आज देशाचं नेतृत्व चुकीच्या लोकांच्या हातात असल्याची शरद पवारांची मोदी शहांवर टीका. केंद्र सरकारकडनं संविधानावर हल्ला करण्याचं काम. पवारांचा हल्लाबोल. अमित शहा नावाचा तो दिवा महाराष्ट्राच्या जेलमध्ये पाहिलाय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या प्रतिक्रियेवर उत्तर देताना शरद पवारांची टीका. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर टीका करणं म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं. शरद पवारांनी अमित शहांवर टीका केल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला. शरद पवारांची अमित शहांवर राजकीय द्वेषापोटी टीका. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया. अमित शहांवर कोणताही ठपका न ठेवता कोर्टानं त्यांना निर्दोष मुक्त केलंय. पुढचे निर्णय पवारांनी वाचावेत. मंत्री दीपक केसरकरांचा पवारांना सल्ला. गुजरात दंगल प्रकरणी अमित शहांवरची केस खोटी होती. अमित शहा आणि तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना अडकवण्याचा प्रयत्न झाला होता. अमित शहांवर केलेल्या टीकेवर पवारांनी माफी मागावी. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची मागणी. दिल्लीमध्ये नीती आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्रातल्या पायाभूत प्रकल्पांवर चर्चा. नाशिक पुणे रेल्वे मार्ग, ठाणे मेट्रो, मुंबई फनेल झोन या संदर्भात केंद्रानं सहकार्य करावं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पंतप्रधान मोदींकडे विनंती. नीती आयोगाची काम करण्याची पद्धत ही पक्षपाती, ती कोणतीही स्वतंत्र यंत्रणा नाही. काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांची टीका. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची पहिल्या टप्प्यातील 113 विधानसभा मतदारसंघातील 46 विधानसभा प्रभारींची यादी जाहीर, तर 93 विधानसभा निरीक्षक पद नियुक्त्या देखील जाहीर. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावं. भंडाऱ्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यकर्त्यांना सूचना. भाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी 288 जागा लढवाव्यात. नारायण राणे, आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ नहीं. संजय राऊतांचा नारा. गुजरातमधून औरंगजेबाचे कितीही चेले चपाटे आले तरी त्यांना ठाकरेंचं नेतृत्व संपवता येणार नाही. खासदार संजय राऊतांचा मोदी शहांवर निशाणा. आजचा आधुनिक औरंग्या मातोश्रीच्या 3ऱ्या मजल्यावर राहतो. भाजप आमदार नितेश राणेंची नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका. तर विशाळगड मोकळा करण्याची हिंमत उद्धव ठाकरेंनी दाखवली का, राणेंचा सवाल. अजित पवारांना धक्का. विधान परिषदेचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा शरद पवारांच्या पक्षात प्रवेश. पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न. सोनिया दुहान अजित पवारांच्या भेटीला. सोनिया दुहान अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता. सोलापुरातल्या मोहोळमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीतला वाद चव्हाट्यावर. उमेश पाटलांकडून राजन पाटील आणि यशवंत मानेंच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन. उमेश पाटलांची राजन पाटलांविरोधात आक्षेपार्ह घोषणाबाजी. अर्थसंकल्पात दिलेलं प्रत्येक आश्वासन पूर्ण केलं जाणार. अजित पवारांचं ट्विट. मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेसाठी 35,000 कोटी रुपये दिल्याची अजित पवारांची माहिती. केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी महायुतीचंच सरकार, त्यामुळे योजनेचा खर्च कसा करायचा याची काळजी वित्त विभागानं करण्याची गरज नाही. मंत्री गुलाबराव पाटलांचा वित्त विभागाला टोला. लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर सरकारनं लाडकी सून योजना आणावी. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांच्या पत्नी किरण वळसेंची मागणी. सुनेचं दुःख कुणालाच कळत नाही, किरण वळसे पाटील यांच्याकडून खंत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे नाशिकची जबाबदारी. जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांची विभागीय बैठक घेत विखे पाटलांनी घेतला आढावा. अकोल्यामध्ये भाजपची पश्चिम विदर्भ आढावा बैठक. अकोला, बुलडाणा, वाशिम, अमरावती आणि यवतमाळमधल्या पक्ष संघटनेचा
प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी विधानसभा निहाय घेतला आढावा। जळगाव जिल्हा दूध संघाकडून शेतकऱ्यांसाठी कार्यशाळेचं आयोजन। शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे जिल्हा दूध संघाच्या कारभारावर मंत्री आणि संचालक गुलाबराव पाटलांचा संताप। कोल्हापुरात खासदार धैर्यशील माने आणि आमदार पुत्र राहुल आवाडे यांच्या वाहन चालकांमध्ये हाणामारी। मंत्री हसन मुश्रीफ यांच्या समोरच हाणामारी। वाहन पार्किंगवरनं वाद झाल्याची माहिती। शिक्षण सप्ताहाअंतर्गत गोंदियातल्या मुलींच्या शाळेमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम। खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासह उपशिक्षणाधिकारीही उपस्थित। ठाणे शहरात सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामाचा पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडून आढावा। शहरातले खड्डे युद्ध पातळीवर बुजवण्याचे आदेश। नवी मुंबईतल्या वाशीमध्ये हिट अँड रनची घटना। इनोव्हा कारच्या धडकेत रिक्षा चालकाचा मृत्यू, वाहन चालक फरार। घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित। नाशिकच्या मालेगावात बस आणि कंटेनरचा अपघात, 10 ते 12 प्रवासी जखमी। काही जणांची प्रकृती गंभीर। जखमींमध्ये मालेगाव, चंदनपुरी, धुळे आणि गुजरातमधल्या प्रवाशांचा समावेश। कल्याणच्या म्हारळ गावात घराची भिंत कोसळली। भिंत कोसळल्यानं बाहेर उभ्या असलेल्या वाहनाचं नुकसान। एमडी ड्रग्ज तस्करी प्रकरणात फरार आरोपीला नागपूर पोलिसांच्या एनडीपीएसच्या पथकानं केली अटक। आरोपीकडनं 2 पिस्तूल आणि 13 जिवंत काडतूस जप्त। वाघाची शिकार करून त्याची कातडी विक्रीसाठी नेत असताना 6 जण ताब्यात। जळगावातल्या नशिराबादमधली घटना। पुणे आणि जळगाव कस्टम्स विभागाची कारवाई। शेतात पीक पाहायला गेले असताना शेतकऱ्याचा मृत्यू। वर्ध्यातल्या भिष्णूर इथली घटना। शेतातील विजेच्या धक्क्यानं मृत्यू झाल्याची माहिती। मुंबईच्या विक्रोळीत पार्कसाईड परिसरात एका घरामध्ये सिलेंडर स्फोट। 2 व्यक्ती 90% भाजले। प्रकृती चिंताजनक। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश। अमरावतीच्या ट्रान्सपोर्ट नगरमध्ये टायरच्या गोदामाला भीषण आग। लाखो रुपयांचे टायर जळून खाक। बदलापूरमधील मांजर्ली भागात गॅस पाईपलाईन फुटली। जेसीबीचा धक्का लागल्यानं पाईपलाईन फुटल्याची माहिती। महानगर गॅस कंपनीकडनं गॅस गळतीवर नियंत्रण। अहमदनगरच्या श्रीगोंदातल्या चिंभळे गावात शेतकरी कुटुंबाला गावगुंडांकडनं मारहाण। शेत जमिनीचा ताबा घेण्याच्या प्रयत्नातनं मारहाण। जखमींवर सध्या उपचार सुरू। मुंबईत केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेतल्या गुणवंतांचा गौरव सोहळा। कार्यक्रमात मंत्री नारायण राणेंची उपस्थिती। नक्षल सप्ताहाच्या पूर्वसंध्येला वरिष्ठ माओवादी महिलेचं गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण। आजपासून 3 ऑगस्टपर्यंत माओवादी संघटनेच्या शहीद सप्ताहाला सुरुवात। नेमबाज मनू भाकरचा फायनलमध्ये प्रवेश। पॅरिसमध्ये जागवली पहिल्या ऑलिम्पिक मेडलची आशा। दुपारी 3:30 वाजता रंगणार फायनलचा थरार। रोहित शर्माचं ज्या सोसायटीमध्ये बालपण गेलं त्या एमएचबी कॉलनीकडनं रोहित शर्माचा सत्कार। वर्ल्ड कपमधल्या विजयानंतर झाला सत्कार। आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्या नीता अंबानी आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची घेतली भेट। पॅरिसमध्ये ही भेट झाल्याची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।